नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण सोलापूर स्पेशल जोड गव्हाची किंवा खपली गव्हाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। तर खास करून हनुमान जयंतीच्या दिवशी या गव्हाची खीर इकडे बनवली जाते। तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि ही खीर टेस्टला अप्रतिम लागते, त्याचबरोबर अतिशय पौष्टिक सुद्धा असते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण जोड गव्हाची खीर कशी बनवायची ते बघतोय। तर काही जण याला खपली गहू सुद्धा म्हणतात। तर या गव्हाची खीर खूप छान लागते। तुमच्याकडे जर असतील तर ठीक, किंवा नसतील तर मार्केटमध्ये किंवा डीमार्टमध्ये सुद्धा तुम्हाला हे खपली गहू किंवा हे जोड गहू मिळून जातील। तर सोलापूर साईडला हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून या गव्हाची खीर बनवली जाते। तर आम्ही सुद्धा नेहमीच या गव्हाची खीर बनवतो, त्यामुळे हे गहू माझ्याकडे अवेलेबल होते, त्यामुळे मी बनवते। तुमच्याकडे जर नसतील तर मार्केटमधून तुम्हाला भेटून जातील। आता या गव्हाची जर आपण अशीच खीर बनवली तर ती कचकच लागते, त्यामुळे हे गहू आधी सडायचे आहेत आणि मग परत याची खीर बनवायची आहे। तर इथे मी एक वाटी गहू एका बाउलमध्ये काढून घेतलेत, स्वच्छ धुवून घ्यायचे, फॅन खाली थोडा वेळ सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घालून पल्स मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद करत करत हे गहू मिक्सरला सडून घ्यायचे। गहू जास्त मिक्सरला बारीक करायचे नाही आहेत, फक्त कोंडा निघेपर्यंत आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर उन्हात किंवा फॅन खाली हे गहू तासभर तरी सुकवायचे आहेत। आणि नंतर यातला जो कोंडा आहे तो अशा प्रकारे पाखडून काढून टाकायचा आहे। यामुळे काय होतं, खीर झाल्यानंतर ती कचकच लागत नाही, एकदम सॉफ्ट अशी खीर लागते। आता इथे गहू सडून तयार आहेत। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये कोमट किंवा गरम पाणी ओतूया आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 6 तास याला भिजत ठेवायचं आहे किंवा रात्रभर याला भिजत ठेवायचं आहे। सकाळी खीर बनवायची असेल तर आदल्या दिवशी रात्रीच हे गहू भिजण्यासाठी ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी बनवायचे असेल तर सकाळी भिजत ठेवले तरी चालेल। तर इथे मी 6 ते 7 तास हे गहू भिजवून घेतलेले आहेत। गहू छान भिजलेले आहेत। आता आपल्याला हे खीर बनवायला घ्यायचे, तर त्यासाठी पाण्यासकट मी कुकरमध्ये हे गहू काढून घेतलेत। तर ही खीर जरी आपल्याला गोड बनवायची असेल तर यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी टेस्ट छान येते, त्यामुळे थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि आता कुकरचं झाकण लावून 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊया। तर कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या मी करून घेतल्या आणि आता कुकरसुद्धा थंड झालेला आहे। आता बघूया आपली खीर शिजली आहे की नाही ते। तर एखादा शीत हातात घेऊन दाबून चेक करायचं गहू शिजलाय की नाही ते। तर गहू 5 ते 6 तास भिजवून घेतल्यामुळे 7 ते 8 शिट्ट्यामध्ये आरामात शिजला जातो। तर इथे गहू छान शिजलेला आहे। आता या कुकरमध्येच याची खीर बनवली तरी चालणार आहे, परंतु मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे, त्यामुळे मी कढईमध्ये खीर बनवणार आहे। आता कढई गॅसवर ठेवले, यामध्ये 1 ते 2 चमचा तूप टाकायचे आणि इथे मी सुक्या नारळाच्या अशा प्रकारे काप करून घेतलेत, ते या कढईमध्ये टाकूया आणि ते तुपामध्ये आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे। तर ओल्या नारळाचे कापसुद्धा यामध्ये खूप छान लागतात, पण सध्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुक्या नारळाचे काप टाकलेत। आता हे तांबूस रंगावर खोबरं छान भाजून घेतलंय। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले गहू किंवा शिजवून घेतलेली खीर यामध्ये टाकूया। आता 1 मिनिटभर याला उलटण्याने परतून घेऊ। आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचे। तर इथे मी 1 वाटी गहू घेतलेले होते, तर त्यानुसार इथे 1.5 वाटी चिरून घेतलेला गूळ टाकायचा। आता गूळ या खिरीमध्ये छान मिक्स करून घेऊया। तर आपण गूळ चिरून घेतल्यामुळे खिरीमध्ये पटकन असा मिक्स झालेला आहे। आता यामध्ये फ्लेवरसाठी बघा आपल्याला काय काय टाकायचे। तर सुरुवातीला 1 चमचा बडीशोप टाकायचे। तर ही बडीशोप मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली, ती बडीशोप यामध्ये टाकूया। कच्ची बडीशोप आहे, भाजून वगैरे घेतलेली नाही। तर कच्च्या बडीशोपची पूड टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकूया। यानंतर अर्धा चमचा वेलची पूड यामध्ये टाकूया आणि यानंतर पाव चमचा जायफळ सुद्धा यामध्ये खिसून टाकायचे आणि या सर्व साहित्यामुळे आपल्या खिरीला खूप छान असा फ्लेवर येतो। तर तुम्ही यामध्ये काजू बदाम सुद्धा टाकू शकता। आता हे टाकलेलं सर्व साहित्य खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यावर एक झाकण ठेवायचे आणि बारीक गॅसवर 10 मिनिट ही खीर शिजवून घ्यायची। परंतु या 10 मिनिटांमध्ये किंवा खीर शिजत असताना 1-2 वेळेस हलवून घ्या, म्हणजे खीर तळाला चिकटणार नाही।
आणि आपण टाकलेले सर्व फ्लेवर्स या खिरीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला 10 मिनिट इथे खीर शिजवून घ्यायची. आणि 10 मिनिट झालेले आहेत आणि खिरीचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. हे बघा किती सुंदर अशी खीर इथे तयार झाली. आता पटकन सर्व करूया. आणि ही गरमागरम खीर एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यावर तूप टाकायचे आणि आवडीनुसार दूधसुद्धा यावर टाकायचे. आणि ही गरमागरम खीर टेस्टला अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा ही जोड गव्हाची खीर कधी ट्राय केलेली नसेल तर नक्की ट्राय करा. आणि यासोबतच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.